खरं तर वास्तव असं आहे की 2025 साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाल्या नाहीत निवडणुकीमुळं. त्या 2025च्या 4 महाराष्ट्र केसरी आज जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये महाराष्ट्रात पार पडतात आणि 2026च्या ज्या 4 महाराष्ट्र केसरी आहेत ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पार पडणार आहेत. म्हणजे 8 महाराष्ट्र केसरी 2026 साली महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहेत. तर गेली 60 वर्षाची परंपरा आहे की एक वर्ष दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली पाहिजे. ज्या ज्या गोष्टी करायला लागतात त्या गेल्या वर्षी मी केलेल्या आहेत. तर आज दुर्दैव आहे आमच्या कुस्ती क्षेत्राचं की आम्हाला आज मुंबईपर्यंत जावं लागतं, उपोषणाला बसावं लागतंय. पण आज आमची सरकारकडून कुठली तक्रार नाही. सरकारला आम्ही आज साकडं उपोषण करत आहोत की आमचं म्हणणं ऐकून घ्या आणि यातनं मार्ग काढा. ती परंपरा आहे, ती परंपरेप्रमाणे आमची कुस्ती क्षेत्र चालू द्या म्हणून आम्ही आज मुंबईच्या दिशेनं सांगली, सातारा, कोल्हापूरचे पैलवान इथं हजर आहेत. जवळजवळ पुणे, सोलापूर, बीड, परभणी, उस्मानाबाद जे जे जिल्हे तिकडच्या भागात ते पुण्यामध्ये आम्ही एकत्र येऊन जवळजवळ 40 महाराष्ट्र केसरी आणि 15 हिंदी केसरी उद्या आझाद मैदानावर आम्ही उपोषणासाठी बसणार आहोत आणि यावर सरकारला तोडगा काढावा ही विनंती करणार आहोत. तुमच्या चांदीच्या गदा घेऊन तुम्ही तिकडे मुंबईच्या दिशेने निघाला. नेमकं तिथे गेल्यानंतर ना काय तुमचं म्हणणं शासनापुढे मांडणार आहात? आमचं म्हणणं एवढंच आहे की गदा जी आहे ती शासनाच्या वतीनं आम्हाला दिलेली आहे. खरं तिचा मान सन्मान राखणं हे सरकारचं काम आहे. तर तो जर मान सन्मान जर राखला जात नसेल तर ते आम्ही उद्या सर्वच महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी आज सरकार जमा करणार आहोत. लवकरात लवकर तोडगा काढावा आणि त्या परत आम्ही गदा परत माघारी आमच्या घरी घेऊन जाणार. कारण ही एक गदा मिळवत असताना 15-20 वर्ष काय कष्ट केले ते आमचं आम्हाला माहिती. त्यामुळे त्या गदा एवढ्या सहजासहजी आम्ही जमा करणार नाही. पण त्यावर तोडगा निघेपर्यंत आम्ही त्या गदीला हात लावणार नाही.